या हल्ल्यानंतर भयभीत झालेले पर्यटक आता आपल्या घरी परतण्याचा प्रयत्न करतायत। तर लष्कराच्या जवानांकडून गोळीबार सुरू आहे, दहशतवाद्यांचा खात्मा केला जातोय। जम्मू काश्मीरमध्ये अजूनही चकमक सुरू आहे। 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलेलं आहे आणि त्यापैकी एकाचा फोटो आपण बघतोय। हातामध्ये असलेली ही AK-47 रायफल आणि ज्या रायफलनं काल पर्यटकांवरती झालेला हा गोळीबार, त्यांचे जीव घेतले होते या दहशतवाद्यांनी आणि त्यांचाच आता खात्मा करण्याचा हा प्रयत्न सध्या सुरू आहे। त्यामुळे सैन्य दलाकडून, सुरक्षा दलाकडून जी काही चकमक सुरू आहे दहशतवाद्यांच्या विरोधात, त्यामध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलेलं आहे। त्यापैकी एकाचा हा फोटो समोर आलाय, हातामध्ये AK-47 दिसतेय आणि या दहशतवाद्याचा खात्मा केलाय आपल्या सुरक्षा दलांनी। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर माहिती जी पुढे येते, खासकरून उरीच्या सेक्टरमध्ये जे ऑपरेशन झालेलं आहे त्यामध्ये 2 दहशतवादी मारले गेलेले आहेत। ते 2 दहशतवादी वेगळे आहेत आणि सोबतच या घडीला अत्यंत महत्वाचा जो फोटो आपण दहशतवाद्यांना दाखवलेला आहे त्या सगळ्यांचा शोध सध्या पहलगामच्या जंगलामध्ये घेण्यास सुरू झालेला आहे। या शोध मोहिमेमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर, ड्रोन, स्निपर डॉग देखील सहभागी आहे। अद्यापही दहशतवादी कोणताही संपर्क झाला, दहशतवादी अजूनही निर्देशन झालेला नसल्याची माहिती पुढे आली आहे। पहलगामच्या आजूबाजूच्या जंगलांमध्ये या सगळ्यांचा शोध सुरू आहे। बेताब व्हॅली असो किंवा इतर ज्या आजूबाजूच्या व्हॅलीज आहेत त्या व्हॅलीजमध्ये देखील शोध सुरू आहे। शोध मोहीम युद्ध स्तरावरती लावली जात आहे। लष्कर, भारतीय लष्कर आहे, पॅरामिलिटरी फोर्सेस आहे, या त्यांच्या संयुक्त विद्यमातून हे ऑपरेशन राबवलं जात आहे। आणि जे दहशतवादी मारला गेलेला आहे, हे 2 दहशतवादी उरी सेक्टरमध्ये मारलेले गेलेले आहे। खातून जर बघितलं आपण तर हे वेगळं सेक्टर आहे आणि जे पहलगामचं सेक्टर आहे हे दोन्ही वेगवेगळे सेक्टर आहेत। बरं, मात्र LOC वरनं आणखीनही काही दहशतवादी घुसण्याचा जो प्रयत्न करतायत त्या संदर्भात काय माहिती मिळते? कारण कालचा एवढा सगळा प्रकार झाल्यानंतरही अजूनही दहशतवादी घुसण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे या दहशतवाद्यांचा खात्मा करणं तितकंच महत्वाचं आहे। मात्र काल ज्या पर्यटकांनी प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं होतं, खाकी रंगाचे कपडे घालून आलेले होते, मिलिटरी प्रिंट असलेलं मास्क लावलेलं होतं आणि असे दहशतवादी आता शोधण्याचा जो काही सैन्य दलाकडनं प्रयत्न सुरू आहे त्यापैकी एकाचा फोटो आलेला आहे। आणखी किती जण आता मारले गेलेले असतील, काय शक्यता वाटते? 2 दहशतवादी मारले गेलेत अशी देखील माहिती मिळते प्रशांत। बरोबर आहे, 2 दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे, पण तो उरी सेक्टरमध्ये झालेला आहे। पण या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की पहलगामच्या राष्ट्रीय जंगलामध्ये राष्ट्रीय रायफल, CRPF आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे एक मोठं ऑपरेशन सुरू आहे। ज्या ऑपरेशनच्या माध्यमातून या जे 6 ते 7च्या संख्येत असलेले दहशतवादी होते, साधारणतः अर्धा डझन जे दहशतवादींनी काल पहलगामच्या पर्यटकांवरती हल्ला केला होता त्या सगळ्यांचा शोध सुरू आहे आणि तिथे एक मोठं ऑपरेशन सुरू असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। ही अत्यंत महत्वाची आणि या घडीची मोठी बातमी आहे। बिलकुल प्रशांत, तर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे। आताची जी कारवाई सुरू आहे ती उरी सेक्टरमध्ये सुरू आहे प्रशांत यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यामुळे तिथे देखील दहशतवाद्यांवरती कारवाई सुरू आहे। मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल जिथे हल्ला झाला त्या पहलगाम सेक्टरमध्ये सुद्धा दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे आणि तिथल्या दहशतवाद्यांचा शोध घेणं, त्यांचा खात्मा करणं हे देखील महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तिथे देखील सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे। अजूनही नियंत्रण रेषेवरनं घुसखोरी करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केलाय अशी देखील माहिती मिळते। हे 2 सेक्टर वेगवेगळे आहेत, पहलगामचा आणि उरीचा, आणि त्यामुळे हे उरी सेक्टरमध्ये सुद्धा काही दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे। सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे। 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलंय। जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये चकमक सुरू आहे। पहलगामच्या जंगलामध्ये सुद्धा दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय। लष्कराचा विशेष दल या शोध मोहिमेमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर, ड्रोन, स्निफर डॉग यांचा देखील समावेश आहे। दहशतवाद्यांची अद्याप कोणताही संपर्क झालेला नाही। पहलगामच्या जंगलामध्ये राष्ट्रीय रायफल, CRPF आणि जम्मू काश्मीर पोलिसांचं मोठं ऑपरेशन सुरू आहे। उरी सेक्टरमध्ये तर चकमक सुरूच आहे आणि त्याचसोबत दुसरीकडे पहलगाममध्ये सुद्धा शोध घेतला जातोय। ब्रिगेडियर